वेलकम टू माय चॅनल. चला आज आपण बघणार आहोत वॉटर फिलिंगमधली ॲडव्हान्स टेक्निक. म्हणजे जेव्हा आपण वॉटर फिलिंग ब्लाऊजवरती करतो त्यावेळी कशा पद्धतीने करायचं असतं ते. यासाठी लागणार आहे आपल्याला हा जरी थ्रेड. या जरी थ्रेडच्या ऐवजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार सिल्क थ्रेडसुद्धा वापरू शकतात. ही सीजर, त्यानंतर ही निडल आहे नंबर 23 म्हणजेच 0.45. यामध्ये मी पहिल्यांदा एक सर्कल ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे वॉटर फिलिंगचे जे जशा पद्धतीने असतं त्या पद्धतीने मी इथं ड्रॉ करून घेतलेला आहे. आता यामध्ये पहिल्यांदा आपण कोणत्या एका साईडने तुम्ही चालू करू शकतात. यामध्ये निडलला खाली टाकायचं, पहिले खालचा दोरा वरती घ्यायचा आणि पुढे हळूवारपणे छोटे 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 टाके टाकत पुढे चालायचं. जितके छोटे टाके असणार तितकं सुंदर ते वॉटर फिलिंग दिसत असतं. जिथे कॉर्नर असतो त्या कॉर्नरच्या ठिकाणी अगदी हळूवारपणे छोटासा एक टाका टाकायचा आणि मग पुढचा टाका टाकायचा. आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे निडलचं टोक ज्या दिशेने तुम्हाला करायचं आहे वर्क त्याच दिशेने असलं पाहिजे. या पद्धतीने करायचं हळूवारपणे. दोऱ्याला ओढायचं नाही. या पद्धतीने हळूहळू करायचं. हे तुम्ही पहिल्यांदा शिकणार असाल, बिगिनर्स असाल, त्यामुळे तुम्हाला हे ड्रॉ खालचं जे मी पेनाने ड्रॉ केलेलं आहे हे करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये कुठेही कोपरे वगैरे असे निघाले नाही पाहिजे. छोटे छोटे टाके घेतले की त्यामध्ये कोपरे निघत नाहीत. दिसतानाही खूप छान पद्धतीनं दिसतं ते. ही अशी या पद्धतीने वॉटर फिलिंग करायची. सध्या ही वॉटर फिलिंग खूप ट्रेंडमध्ये आहे. या वॉटर फिलिंगमुळे त्या ब्लाऊजला खूप छान गेटअप येतं. अजून एकदम हळूवारपणे करायचं. एक सारखे टाके आले की खूप सुंदर दिसतं अजून हे.
जे ब्रायडलचे वगैरे ब्लाऊज असतात त्यांना खूप छान दिसतात हे केलं. आजकाल सध्या करतात पण हेच. यामध्ये दोऱ्याला ओढलं नाही की अजून सुंदर गेटअप येतं याला. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जरी थ्रेडसुद्धा वेगवेगळ्या कलरमध्ये अवेलेबल असतात. एक तर तुम्ही जरी थ्रेडने करू शकतात किंवा सिल्क थ्रेडने. पण मी प्रेफर करताना सिल्क थ्रेडपेक्षा कॉटन थ्रेड यालाच जास्त प्रेफर करते, कारण कॉटन थ्रेडने करायला खूप सोपं जातं आणि फिनिशिंगमध्ये काहीच फरक दिसत नाही. फिनिशिंग सेम जशी सिल्क थ्रेडची असते त्याच पद्धतीनं कॉटन थ्रेडची सुद्धा येते. करायला फक्त थोडासा वेळ लागतो, याला फक्त मेहनतच जास्त करावी लागते असं होतं. आता यानंतरची राहिलेली जी आहे ती मी तुम्हाला या कॉटन थ्रेडने करून दाखवते. कॉटन थ्रेडने सेम ज्या पद्धतीनं आपण जरी थ्रेडने केलेलं होतं सेम त्याच पद्धतीनं कॉटन थ्रेडने करायचं आहे. ज्या डायरेक्शनमध्ये तुम्हाला स्टिचिंग करायची आहे त्याच डायरेक्शनमध्ये निडलचं टोक ठेवायचं आहे आणि छोटे छोटे चेन स्टिच करायचे आहेत. या पद्धतीने पहिल्यांदा थोडंसं जमणारच नाही, पण नंतर दररोज प्रॅक्टिस केली की त्यानंतर सोपं होऊन जातं हे. जिथं कॉर्नर्स असतात तिथे हळूवारपणे करायचं. तिथे एकदम छोटे छोटे टाके घ्यायचे म्हणजे कॉर्नरला तो कपडा फाकत नाही. या पद्धतीने दिसतं हे.
जेव्हा तुम्ही वॉटर फिलिंग करत असाल तर तेव्हा याच डायरेक्शनमध्ये अशा पद्धतीने वॉटर फिलिंग करायची, याच डायरेक्शनमध्ये असं. जर तुम्ही या डायरेक्शनमध्ये करत असाल तर ते वॉटर फिलिंग वाटणारही नाही आणि छानही दिसणार नाही, कारण हे जे कोपरे असतात ना, या कोपऱ्यांवरती हे कपडा फाकण्याचे जास्त चान्सेस असतात. त्याच्यामुळे तुम्ही घेताना हे कोपरे असे कधीच नाही घ्यायचे. घेताना कधीसुद्धा या अशा या भागामध्ये घ्यायचं असं. थँक्यू फॉर वॉचिंग.